बंधक शाखा क्राईम ब्रांच मुंबई या ठिकाणाहून आलेले आहे। माझं नाव गौरी अशोक विचारे, मी हेड कॉन्स्टेबल आहे। थँक्यू। विश्वास टाकलाय, आपलं सर्वस्व अर्पण केलंय, तोच आज नाही म्हणतो। पण आपलं सर्वस्व, आपला स्वाभिमान दुसऱ्याकडे गहाण टाकाच का म्हणून? बरं, प्रेम याची व्याख्याही कोणाला माहिती नाही। बस ती माझ्याकडे बघून असली, मी तिच्याकडे बघून असलो, त्याच्याकडे गाडी आहे, तो गोराचा आहे, तो छानच आहे, झालं यांचं प्रेम। अरे प्रेमाचा अर्थ तर समजून घ्या। प्रेम म्हणजे जबाबदारी, एकमेकांबद्दल आदर। तो आहे का समोरच्याला? की कारणाशिवाय तो तुमच्या जवळ येतोय, अंगाला स्पर्श करतोय, तुमच्याकडे पैशाची मागणी करतोय, नको त्या ठिकाणी घेऊन जातोय? याच्यावरून समोरच्याला ओळखायला शिका की बाबा हा कोणत्या लाईनीतला आहे। जर खरंच प्रेम आहे तर तो नक्कीच रिस्पेक्ट तुमचा ठेवणार, तुमचा आदर ठेवेल, तुम्हाला कधीच ठेच पोचवणार नाही। परंतु आजचं जनरेशन आता काय लग्न होणारच आहे, सगळं करून बसतात आणि मग रडत बसतात। बरं, त्या मुलाला आल्यानंतर आम्ही विचारलं की बाबा का रे, का लग्न करायचं नाही? त्या मुलाचं उत्तर असं होतं की जर ही मुलगी लग्नाच्या अगोदर माझ्याशी अशी आली आहे तर ही अजून किती जणांबरोबर फिरली असेल। मग यात दोष फक्त त्या मुलीचाच आहे का? मुलाचा काही दोष नाही का? पण सगळ्यात वाईट गोष्ट ही की त्याची आई सुद्धा मुलाचीच बाजू घेते। माझा मुलगा तर सभ्य आहे, ती मुलगीच वाईट लाईनीची, ती मुलगीच घेऊन जाते। अरे ज्या मुलाचं लग्न करायचंय, आज जो स्वतःच्या पायावर उभा आहे, त्याला चांगलं वाईट कळत नाही का? जर समोरची व्यक्ती चुकीची आहे तर त्याला तिकडेच त्याला सांगता आलं नाही की नाही हे चुकीचं आहे, हे आता नाही व्हायला पाहिजे, असं तो सांगू शकत नव्हता का? सगळं करून झाल्यानंतर तुम्ही त्याच्या कानपाटात मारायच्या ऐवजी इथे महिला लग्न करायचं नाही म्हणून सांगायला येतात? हा का? म्हणजे एक महिला जर महिलेला आदर देत नाही तर मग कुणाकडे जायचं? आणि अशा छोट्या छोट्या गोष्टीसाठी तुम्ही तक्रार नोंदवायला येणार? ही किती सामंजस्य। बरं, हुंडा देणं आणि घेणं कायद्याने गुन्हा आहे, तरी सुद्धा दिला जातो आणि घेतला जातो। हगवणे कुटुंब बघितलं असेल, किती दिलंय, परंतु एकदा तुम्ही द्यायला सुरुवात केली की समोरच्याची हाव मात्र संपत नाही, त्यांची अपेक्षा वाढत जातात। हे कुठेतरी थांबलं पाहिजे। त्याच्यामुळे मुलींनी तुम्ही स्वतःच्या मुलींना सुद्धा स्वतःचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्वतःच्या पायावर जोपर्यंत आपल्या मुली उभी राहत नाही तोपर्यंत लग्न करायचं नाही त्यांना। कारण जेव्हा एखादी व्यक्ती जॉब करते, स्वतःच्या पायावर उभी राहते, तेव्हा निर्णय क्षमता, बरं बाहेर गेल्यानंतर बाहेरची काय वातावरण असतं, कसे संघर्ष करावे लागतात, ही ते मुलगी शिकत असते। कळलं का? त्याच्यामुळे तेवढा तरी मुलींवर विश्वास ठेवा की नाही, माझी मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहील आणि त्यानंतर ती अशी कोणतीच चुकीची गोष्ट करणार नाही ज्याने आमच्या आई वडिलांचं मान खाली जाईल। हा आधार, हा निर्धार मुलांकडे तुम्ही तो